दरवर्षी शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटाचा शेतपिकांना फटका बसत आहे। मात्र संकटांना न जुमानता शेतकरी शेती करीत आहेत। त्यांच्या शेतपिकांना भाव मिळत नाही। शेतपिकांचे नुकसानीबाबत मायबाप सरकारकडून मदत दिली जात नाही। शेतकऱ्यांच्या विविध समस्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 12 फेब्रुवारीला वरोरा तहसील कार्यालयासमोर बैलबंडीवर बसून साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे। केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ होताना दिसत नाही। यावर्षी हवामान बदलामुळे हातात आलेले सोयाबीन पीक येलो मोझॅक रोगामुळे नष्ट झाले। या शेतकऱ्यांना एकरी 25,000 रुपये मदत देण्यात यावी। सरसकट पीक विमा 8 दिवसात देण्यात यावा। कापसाला प्रति क्विंटल 10,000 रुपये व सोयाबीनला प्रति क्विंटल 8,000 रुपये भाव देण्यात यावा। महात्मा ज्योतिबा फुले बँक कर्ज चालू शेतकऱ्यांना कर्जमाफी 8 दिवसात देण्यात यावी। शेतबांधून रस्ते शासकीय मोजमाप करून 8 दिवसात मोकळे करण्यात यावे। यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन शेतकरी नेते किशोर डुकरे हे वरोरा तहसील कार्यालयासमोर बैलबंडीवर बसून साखळी उपोषणाला बसले आहे। या उपोषणाला प्रशासकीय यंत्रणेने अजूनपर्यंत भेट दिली नसून शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे। आपले एकूण शेतकऱ्यावर 9 मागण्या आहे, जसे काही कापसाला हमी भाव मिळण्याबाबत, सोयाबीनला हमी भाव मिळण्याबाबत, येलो मोझॅकमुळे जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या आपण काय म्हणतात एकरी 25,000 रुपये देण्याबाबत, शेतकऱ्यांना अजूनही सरसकट पीक विमा देण्याबाबत, शेतकऱ्यांना जो काही दिला आहे तुटपुंजी भीक दिल्यावानी दिलेला आहे त्याच्यात काही शेतकरी वंचित आहे। प्रशासन म्हणत आहे का आम्ही कमीत कमी 80% लोकांना पीक विमा दिलेला आहे, पण तुम्हाला वाटत नाही का 30% शेतकऱ्यांना मिळाला आहे। याच्यामध्ये मोठा घोड आहे। त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जे या सरकारने महात्मा ज्योतिबा फुले एक थोर महात्म्याच्या नावानं कर्जमाफी दिली आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं फसवणूक झालेली आहे। आज 3 वर्षापासून शेतकरी त्या अपेक्षेत पाहतात जी बूट पिळवणूक होते। शेतकऱ्याला भाऊ 1 पैसा कोणी देत नाही आणि सरकार शेतकऱ्याकडून 1 रुपया गोळा करत आहे। म्हणजे हे एक शेतकऱ्याची थट्टा चालू आहे या प्रशासनामुळे। म्हणून मी आजपर्यंत मी वारंवार निवेदनं दिली, पण निवेदनाची दखल कुठल्याच शासनाने घेतली नाही। त्यामुळे मी आज 2 दिवस साखळी उपोषण केलं, पण आज संध्याकाळी 7 वाजेपासून आमरण उपोषण करत आहे। जोपर्यंत माझ्या मागण्या होणार नाही तोपर्यंत मी इथून हटणार आहे।